तर मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आमचे मित्र भावेश वनिगा यांना देखील शुभेच्छा. एक चांगले कॉमेंटेटर आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरिता जेबी जयेश बुरकुण पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि ते टाकण्यासाठी जयेश बुरकुण येतोय. आणि स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहिला तर कोण होता रे? अजय. आणि अजयच्या बॅटमध्ये निश्चितच हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा ठिकाणी कंप्लीट केलेत. कदाचित तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 3 धावा पलून पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर अनबिडित तो विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश आतमध्ये घेतला गेला आणि ह्या 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. 4 ओव्हरचा हा मॅच आहे आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी 3 आलेत. एक चांगला स्टार्ट जरूर केला या ठिकाणी बॅटर अजयनं. पुस्तकाच्या पानापेक्षा ना कधी कधी आयुष्याची पानं देखील खूप काही शिकवून जात आहेत. आणि क्रिकेट देखील तसंच आहे. पुढच्या पानावरती जे काही लिहिलं आहे त्याच्यावर जर तुम्ही चांगली स्टडी केली तर निश्चितच चांगलं होण्याची शक्यता असते. परंतु मागच्या पानावर जर जे काही गेलं आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करत राहिलात ना तर निश्चितच मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करू शकत नाही आहे. मागे काय घडलं आहे ते निश्चितच विसरून जायचं असतं आणि पुढच्या पानावरती जे काही लिहिलं आहे ना त्याच्यावरती निश्चितच लक्ष डिपेंड करावा लागतो. एवढ्या षटकातील पुढचा बॉल. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये काही संपर्क होत नाही आहे. कारण भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर जेबी मिस्टर जयेश बुरकुणचा देखील खेळ चांगला राहिला आहे आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. अजून एक डॉट बॉल येण्याची शक्यता होती मात्र या ठिकाणी इष्टिरक्षक बीट होतोय. बाईकच्या स्वरूपाने मिळेल ही एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 5 आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं जाताना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर जग तुमच्या क्षमतेवर देखील विश्वास ठेवेल. याच्यामध्ये निश्चितच क्षमता आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगली धावसंख्या जमा करायची असेल तर. यावेळेस फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धाव वेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. विश टाइम फटका जरूर पाहायला मिळतोय. काही काल हवेमध्ये चेंडू जरूर पाहायला मिळाला होता परंतु छोटा क्षेत्ररक्षक मिडॉन क्षेत्रामध्ये होता. थोडंसं जजमेंट मात्र चुकलं गेलं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. बिनबाद 8 धावा एक चांगली सुरुवात जरूर मानता येईल कारण कुठल्याही प्रकारचा विकेट त्यांनी गमावलेला नाहीये. काय घडलंय काय ते समजत नाहीये. अंपायर काहीतरी इशारा करतायत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. आता मला नंबर 2चं षटक टाकण्याकरता संघाचा संघनायक मिस्टर सत्यवान भुरकून येतोय. एकविरा चषक 2024 मध्ये
बाफाने या ठिकाणी अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता सत्यवान भुरकुंड, परंतु आज या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा त्याच चांगल्या विचाराने खेळण्यासाठी आपण त्यांना पाहतोय गावदेवी चषकामध्ये. नंबर 2चं षटक टाकण्यासाठी यावेळेस सज्ज होते सत्यवान. षटकातील पहिला बॉल फेस करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळेस आपण मी तर म्हणेन बॅटरचं फुटवर ओळखलं होतं. अजय अँड दीपेश ही सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मागच्या वर्षाचा जर या ठिकाणी विचार केला तर याच मैदानावरती एन्जॉय ग्रुप बेलखेडे टीमचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला आहे. अनेक पारितोषिक या मैदानावरती त्याने देखील पटकावलेत. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. अजून एक डॉट बॉल येतोय. हा चेंडू हातातून थोडासा जरूर निसटला होता असं मला काही हरकत नाहीये, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले बॉलिंग जरूर पाहायला मिळते गोलंदाज सत्यवानकडनं. कर्णधाराला शोभे अशी कामगिरी करत असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस पुल्लारलेंचा हा बॉल देऊन जाईल या ठिकाणी टीम एन्जॉय स्पोर्ट बेलखेडे टीमला 4 धावा. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका मात्र यावेळेस आपण पाहतोय दीपेशच्या बॅटमधनं चौकार, आणि या चौकारांना धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 3. षटकातील पुढचा बॉल टॉस डिलिव्हरी, बिमरचा इशारा आलाय, चेंडू जाईल. हो 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 हो, मात्र बाल बचगे असं मला काही हरकत नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि 1 धाव असणार आहे नोची, कारण बिमर चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. सत्यवानच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता सत्यवाननं, मात्र तो प्रयत्न त्याचा या ठिकाणी सफल होताना जरूर पाहायला मिळतोय. नो बॉल, त्यानंतर फ्रीडचा चेंडू आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला, आणि चांगला एक शॉट एक्झिक्यूट करण्याची ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आली आहे सत्यवानच्या अगेन्स्ट. यावेळेला मात्र आपण पाहिलंय मिस टायमिंग, फ्रीडचा बॉल होता मात्र कॅच कलेक्ट जरूर केला होता, पण तितकं नुकसान होणार नाही जितकं व्हायला हवंय. परंतु इथून चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे. धाव फळक आहे, फळकावर 17 रन्स आतापर्यंत. विकेट मात्र कोणत्याही प्रकारची गमावलेली नाही आहे. गुड स्टार्ट आहे हा एन्जॉय ग्रुप. ओ, विकेटचा उल्लेख केला आणि विकेट मात्र मिळवून दिली आहे. जणू काय मी बोललेलो गोष्ट गोलंदाजाने मनावर घेतली आणि पहिला मोठा धक्का एन्जॉय स्पोर्ट्स एन्जॉय ग्रुप बेलखेडे या टीमला 17 या धावसंख्येवर दिलाय. The batter in Nitesh. The batter in होते तर नितेश एक चांगले मॅग्निफिसंट प्लेयर आहेत, त्यांच्याकडे चांगले शॉट सिलेक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स हे नितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील, कारण की चांगलं क्रिकेट ते खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह केला, फुलर लेनचा चेंडू होता, भावेश शॉट मिड विकेटला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. भावेश वनगा एक चांगले कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख ही आपल्याला पाहायला मिळते, चांगले क्रिकेटपटू म्हणून पाहायला मिळतात. मागच्या स्पर्धेमध्ये थोडेसे इंजर्ड झाले होते क्रिकेट खेळत असताना, मात्र
आणि या महत्त्वपूर्ण सूचना सुद्धा असतील, कारण की आपल्याला क्रिकेट खूप महत्त्वाचं असतं आहे मित्रांनो. परंतु ते क्रिकेट खेळण्यासाठी वेळेवर पोहोचणं गरजेची बाब असते. तो घाई गडबडीमध्ये कोणत्याही प्रकारची मात्र घाई करू नका. ती घाई संकटाला आमंत्रण देईल असं म्हटलं जात आहे. भावेशनाथने नक्कीच थोडंसं संकटानं समोर जावं लागलं होतं. परंतु प्रत्येक टुर्नामेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना, कारण की भरपूर लांबून संघ खेळण्यासाठी प्रत्येक स्पर्धा गाठण्यासाठी प्रयत्न करत असतात. फलक आपण पाहिलं 18 आहेत, 18 आहेत आणि षटकं समाप्त झाले 2. जवळजवळ 18चा क्रमांक आपण पाहिला तर सगळ्यांचा चाहता झालेला क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर एकच मोठं नाव म्हणजेच आलं द ग्रेट मॅन ऑफ विराट कोहली. जर्सी क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळते. तोच 18चा आकडा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. विनीत तिसऱ्या क्रमांकाचा स्पेल महत्त्वपूर्ण राहील. तर थोडंसं सहकार्य करायचं, वेळेसाठी सहकार्य करा. फक्त तुम्हालाच नाही तर प्रत्येक संघांना आम्ही विनंती करतोय. जे बी ॲज अ विकेट किपर भावेश वनगा आपण पाहिलं, शॉर्ट मिड विकेट हे 2 खेळाडू आपण पाहिलं तर खूप सिनियर आहेत. मग सत्यवान असले तर आपण पाहिलं ॲट मिड विकेट. आणि ही मॅच आपण पाहिली आहे तर चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र टीमसाठी एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे, कारण की त्यांच्याकडे संधी आहे चांगली क्रिकेट दर्शवण्याची. वेट केलाय, चेंडूला फोर्स केलाय इंटू द स्टँड. वाह वाह वाह, लाजवाब फटका नितेशच्या बॅटमधून इथून ठोकला एक प्रेक्षणीय षटकार साधावा. आणि मी उल्लेख करत होतो या खेळाडूचा की काय क्षमता आहे या खेळाडूची. अगदी चेंडूला पिक केलं, व्यवस्थित बॅटवर घेतलं आणि टक्कन उडवून दिलं. एक चांगली शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजे मिस्टर नितेश. त्यांनी दर्शवलं की विनीतच्या विरोधात मी या तिसऱ्या षटकामध्ये आलोय, 1 डाऊनला का आलोय. प्रमुख कारण होतं की आता तोडफोडू बॅटिंग म्हणजेच काउंटर अटॅक करायचं आहे, कारण की स्टार्ट मिळालाय 17 ते 18 धावांचा स्टार्ट मिळाला आणि तो स्टार्ट आता मात्र आपण पाहिला तर आता मोठ्या धावसंख्येमध्ये आम्ही त्याला कन्वर्ट करून एक चांगला सेफ टार्गेट इथून सेट करू असा संदेश मात्र पहिल्या बॉलवर मात्र इथून दिलाय. हा फ्लाईट दिला होता, मात्र गती कमी होती, फ्लाईट होती, हाईट होती, परंतु तेच प्रमुख कारण आपण पाहिलं नो बॉलचा इशारा मात्र इथे मिळतोय. आणि नो बॉलचा इशारा म्हणजे विनीतवर थोडंसं दडपण आहे हे जाणवलंय, कारण की नितेशच्या विरोधात काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं की नो बॉल होता, नक्कीच घोषित केला होता, परंतु आपण पाहिलं की फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह्यूची डिमांड केली आहे, कारण की हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचं होतं. टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतोय आणि पाहावं लागेल की ज्या मनामध्ये डाऊट आणि ते क्लिअर केलं जाईल. वेट अंपायर्स, वेट कल्पेश अंपायर्स इकडे या. मनामध्ये डाऊट आहे ते आपण क्लिअर करूया.
नक्कीच आपण पाहिलं की व्हाईट बॉल असेल. धीमा गतीने हाताळला होता चेंडू आणि जेव्हा अंतिमच्या क्षणाला पण पाहिलं की स्टंपच्या अगदी खाली जाताना पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू, त्यावर मात्र दे धडक आहे, शॉर्ट कडक आहे, माझा धमाका आहे आणि नक्कीच ठोकलाय षटकार. नितेश ऑन दी फायर. दोन मोठे फटके आलेत आणि ज्याप्रमाणे बॅटिंग होते लक्षवेधी, अतिशय सुंदर फटकेबाजी होते. आता राऊंड बदलून अराउंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विनीत. यावेळेला चेंडूला थोडंसं वळण देण्याचं कार्य केलं होतं, परंतु चेंडूला सोडून देण्यामध्ये समजत दाखवला तिथे फलंदाजाने. पुन्हा एकदा पाहावं लागेल. पुन्हा एकदा वाईट आहे. या षटकामध्ये पूर्णपणे मोमेंटम आहे ना, तो न्यू एन्जॉय ग्रुप बेलकडीच्या टीम कडे वळलाय. कारण की दोन मोठे फटके, त्यानंतर एक्स्ट्रा रन्स आलेत आणि सगळं काही चित्र बदलताना पाहायला मिळालं. हा फुल टॉस होता, कन्वर्ट करायचा प्रयत्न फाईन लेगला आपण पाहिलं. तिथे चेंडू चाललाय, अगदी चेंडू स्लो झाला आणि तिथे धावा मात्र मिळाल्या. पहा ते झोन आहे, डिग्लेशन झोन आहे, त्याच्यामध्ये चेंडू जर थांबला तर 2 धावा मिळतील, परंतु तिथून चेंडू जर बाहेर गेला, जी बाउंड्री लाईन आहे ती चौकार मिळेल, त्याच्या वरून गेला तर षटकार सुद्धा मिळेल, परंतु बाउंड्री लाईन आहे, फक्त तिथे चेंडू थांबला तर मध्ये 2 धावा मिळतील. शॉर्ट पिचच्या वेळेला आणखीन एक मोठा बिग हिट ठोकलाय. आक्रमक रूप धारण केले नितेशनं आणि कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस या षटकामध्ये पडलाय. धाव फलक तब्बल पाहता पाहता आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 41 या आकड्यावर. कमालीची बॅटिंग ही होताना पाहायला मिळाले. धावफलक 41च्या घरामध्ये आई गावदी चषक आपण पाहतोय. पहिल्या 2 गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे, परंतु या गोलंदाजीमध्ये मोमेंटम आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमने मिळवलाय. आता बॅकफुटवरून सरळ आहे, परंतु तितकाच चांगला झेल मात्र पाहायला मिळाला. हाही फटका मोठा खेळायचा होता, परंतु तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा अलकट येताना पाहायला मिळतोय आणि नितेश एक चांगला खेळाडू मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालंय. परंतु जी कामगिरी करायची होती त्याने केली आहे, परंतु या विकेटने मात्र थोडंसं काही रन रेटवर प्रभाव पडू शकतो, कारण की ही विकेट मिळवल्यानंतर धाव गतीवर थोडंसं लगाम लावण्याचं कार्य केलं जाऊ शकतंय आणि कार्य जर करण्यामध्ये यशस्वी झालं तर मग फायदा मिळू शकते, कारण की या मैदानामध्ये आपण पाहिलं तर धावा चेस होताना पाहायला मिळतात. कोणताही टोटल आपण पाहिलं ना तर या मैदानाच्या मध्ये सेफ नाही आहे आणि ते प्रमुख कारण म्हणजेच मी तर म्हणेन की जवळजवळ 50 किंवा 55च्या मध्ये जरी रोखलं तरी मी म्हणेन की चांगलं कमबॅक होईल. परंतु सध्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष येत आहेत. अक्रॉस द लाईन आणि अपील केली, अपील पकडली आहे. LBWचा शिकार ठरलाय आणि फलंदाज मनीष इज आउट. चांगलं कमबॅक केलं.
धावा दिल्या परंतु 2 विकेट मिळवून दिले आणि त्याची गरज होती. न्यू बॅटर आता येतील मैदानाच्या आतमध्ये. गौतम वाघात, एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम आणि बॉलिंग ट्रॅकवर येतील कीर्ती कुमार के के. के के येत आहेत आणि के के आले तर नक्कीच आपल्या टीमसाठी चांगली बॉलिंग करावी लागेल के के ना. कारण की डेट ओव्हरचा स्पेल खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक मॅचमध्ये. मग बॅटिंग करणारी टीम डेट ओव्हरला टार्गेट करत असते की मग एक माइंडसेटने असते की आपण या षटकामध्ये तोडूफोडवाली बॅटिंग करायची आणि जितक्या मिळतील तितका धावा जमा करायचा. परंतु बॉलिंग करणारी टीम म्हणते की आपण धावा जर खर्च केला तर आपण कमबॅक करूया. पहिलाच बॉल के केचा ऑन साईडला लॉफ्ट केलाय, खाली क्षेत्र होतं, एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर काढणारा फटका पाहायला मिळाला 4 धावांचा आणि या 4 धावेने धावफलक वेग पकडतोय. हा चेंडू पाहतो की आपण अगदी ऑप्शनच्या जवळ वाईट प्लस 1 मिळेल जे 2 धावा मात्र इथून मिळतील आणि इथून जवळजवळ धावफलकाचा आकार हा वाढत असताना पाहायला मिळतोय. 47च्या घरामध्ये धावफलक पोहोचलाय. ज्याप्रमाणे इथून आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिपची गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये. तो लेफ्टी बॅट्समन आहे, लेफ्टी बॅट्समनला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या मैदानामध्ये लेफ्टी बॅट्समनचा बोलबाला राहिला आहे. पहिल्या दिवसापासून आपण हे जे क्रिकेट पाहिलं आहे, जे खेळ आहे आणि त्या क्रिकेटनं मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर लेफ्टी बॅट्समनने भरपूर धुमाकूळ घातला आहे सकाळच्या सत्रामध्ये. तर आईबाबांनी वंगणपाडा टीमचं रोशन लेफ्टी बॅट्समन त्याने सुद्धा धुमाकूळ घातला आहे आणि उद्याचा दिवस तर भरपूर महत्त्वपूर्ण राहणार आहे. आणि फायनलमध्ये जवळजवळ म्हणजे फायनल डेमध्ये आपण जवळ पाहिलं तर अनेक मोठे संघ आहेत आणि मोठ्या संघांपैकी अनेक खेळाडू आहेत त्यांच्याकडे लेफ्टी बॅट्समॅन व्हेरी डेंजरस आहेत. पण तो आजचा दिवस आपण पाहिला तर कोणता संघ गाजवेल परंतु चांगले क्रिकेट कोणता खेळाडू आपला शो ऑन करेल. हा बॉल पाहिला आपण तर क्रिजच्या बाहेर पिचिंग झालाय. के के यांना लाईन मात्र नक्कीच सापडली नाहीये. नो बॉलचा इशारा आणि एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा मात्र आता बेनिफिट ॲज अ बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. धावफलक पुढे सरकत आहे. नो बॉलचा इशारा आल्यानंतर फ्रीटचा चेंडू आणि तसं म्हटलं जाते ना की उघड्या डोळे पहा नीट, ही स्पर्धा आहे सुपर हिट. उघड्या डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट. लेगवरचा चेंडू होता त्याला फाईनला मात्र खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आणि त्या खाली क्षेत्राच्या दिशेने चेंडू अगदी अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडू पाहता पाहता निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांचा हा फटका, चौकार. या चौकारानं धावफलक 52 या आकड्यावर पोहोचलाय. 52 रन्स आणि असं वाटतं की एक चांगल्या दिशेने टोटल चाललाय. नितेशने ती मधल्या फळीमध्ये म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर येऊन खेळलेली पारी खूप महत्त्वाची होती. हो, हा चांगला चेंडू होता. चेंडू चांगला होता परंतु विकेट किपर थोडेसे नाराज होतील त्यांच्या एफर्ट्सवर. विकेट किपरच्या माध्यमातून आपण बघितलं तर जे पॅकअप व्हायला हवं होतं ना ते होताना पाहायला मिळालं नाही. के के चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. लेफ्ट राईट हे कॉम्बिनेशन आहे त्याचमुळे आउटफील्डमध्ये जास्त थोडंसं आपण पाहिलं इथून तिथे इथून इथे मात्र फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं पोझिशन चेंज करावं लागतात पाहावं लागेल. आता हा बॉल के के तयार आहेत सामना करतील फलंदाज. चांगला चेंडू के के यांचा
चांगली कमबॅक केलाय त्याने, सुंदर कमबॅक. नेट ओव्हरमध्ये नक्कीच चौकार सोडला तर नक्कीच चांगली ही बॉलिंग पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले या ओव्हरमध्ये 4. हो, या वेळेला चांगला फटका आहे, आक्रमक फटका हवेत आहे, परंतु फिल्डर आहेत. फिल्डर मात्र मात्र प्रेक्षक बनून राहतील आणि हा चेंडू थेट हवेच्या लाटांवर झाला स्वार आणि देऊन गेला षटकार. 6 धावा आणि या षटकारानं अतिशय चांगला फिनिश करणार आहोत असा आगाज या फलंदाजानं केलाय. 59 धावा अजय एका चांगली पारी खेळतोय. हो हो, या वेळेला हाही चेंडू होता, परंतु इथे एज होती मोठी, आउटसाइड एज, आणि ती पकडली आहे विकेट किपरनं. परंतु चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाचा खेळ इथे फिनिश होतोय आणि 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर फलकावर अर्जित केलेल्या या पहिल्या इनिंगमध्ये धावा बॅटिंग करत असताना तब्बल आपण पाहिल्या तर 59 मोठा टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हाच मोठा टोटल मात्र आता चेस करायचा आहे विरोधी टीमला. नेक्स्ट मॅच 2 चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ कृपादेवी बॉईज उमराले आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा. हा टफवाला कॉन्टेस्ट आहे मित्रांनो, कारण की रितेश नावाचा खेळाडू एक बिग हिटर जो आपल्याला पाहायला मिळेला गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीमकडे. टॉसची वेळ झाली आहे. चला 2 कर्णधार टॉस बॉक्समध्ये या, तुम्हाला विनंती करतोय. चला 2 कर्णधार कृपादेवी बॉईज आणि गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम. विशालजी या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. विशाल. कृपादेवी बॉईज उमराले गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा. विशाल दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इकडे काटा असा कॉल इथे काटा. दादा शुभेच्छा द्या आपण दोन्ही कर्णधारांना आणि आपण विराजमान व्हा. कृपादेवी बॉईज टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? फिल्डिंग करू. काय वाटतंय की ते तुम्हाला चेस करणं सोपं जाऊ शकतंय? खेळलो या ग्राउंड, अनुभव आहे थोडाफार आम्हाला. इकडे गेल्या वर्षी पण इकडे आम्ही एक टुर्नामेंट खेळून गेलो. काय वाटते गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीमचं कसं आव्हान की असेल तुमच्या समोर? पहिल्यांदा खेळतो त्यांच्या जोडीला, त्यांच्या मॅच बघितल्या. काय वाटते तुम्हाला की तुम्ही या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच यशाची पायरी शोधतायत, यशापर्यंत पोहोचतायत, पण कुठेतरी मागे पडतात? कारण काय, कुठे तुम्ही कमी पडतायत? कारण थोडं बॅटिंग साईड आमची चांगली आहे, फक्त बॉलिंग साईड थोडी कमी आहे आमची, त्याच्यामुळे थोडा आमचा माघारपणी होतो बस. मग मागचं झालं गेलं ते विसरून गंगेला मिळालं, परंतु आज डेफिनेटली चांगलं क्रिकेट खेळून 4 ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीची दावेदारी तुम्ही पेश करण्याचा प्रयत्न करणार? प्रयत्न तर नक्कीच करू. आम्ही सर्व बॉलरला पण चांगली त्यांना म्हणजे शिकवतो कसे बॉल टाकायचे, तुम्ही कुठे चुकी केले, कसं काय, तुम्ही त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि त्याच्यावर अभ्यास करा. नक्कीच आणि चांगलं क्रिकेट खेळायची शुभेच्छा देते तुम्हाला. आपण जाऊया दुसऱ्या बाजूने. आधी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीमचे कर्णधार आहे, काय वाटते की टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? म्हणजे तुम्हाला हवं होतं तेच मिळालंय का? आज कोणाकडे जास्त लक्ष असेल की चांगला खेळ करेल? भावेश आणि रितेश. रितेशचा फॉर्म मागचं मला वाटते स्पर्धा आठवते की ज्याप्रमाणे धुमाकूळ घातला होता तो अर्धावट सोडून गेला होता, परंतु आज तो शो पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतोय. पण तुमचा विचार करायचा झाला तर एखाद्या मॅचमध्ये तुम्ही चांगले खेळत आहेत, परंतु तुमच्याकडून सुद्धा काहीतरी चुका होत आहेत. काय चुका होत आहेत की त्या तुम्हाला सुधारायला हवं आणि तुमच्या टीमने चांगलं क्रिकेट खेळायला हवं? चुका तर भरपूर होतात, पण चांगली बॉलिंग केली पाहिजे, त्यामुळे नॉलेज जरा कमी आहे.
नक्कीच अनुभवाची कमी आहे आणि जसं जसं क्रिकेट खेळा तुम्हाला अनुभव सुद्धा मिळेल. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर हे होते कर्णधार गादी स्पोर्ट्स शाष्टेकरपाडा टीमचे. तर हा मॅच आहे ना चांगला क्रिकेट मॅच होणार आहे, कारण की एका बाजूने कृपादेवी बॉईज म्हटली तर त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु गादी स्पोर्ट्स शाष्टेकरपाडा टीमकडे जर आपण पाहिले ना तर तिथे एक खेळाडू आहे तो लक्षवेधी कामगिरी करू शकतोय. रितेश त्याचं नाव आहे, गेम ऑन करू शकतोय, कारण की त्याची बॅटिंग पाहायला मात्र जेव्हा शाष्टेकरपाडा टीम येते ना त्यांच्यासोबत मला वाटते आणखीन एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे जेवढे 11 येतात त्याच्यापेक्षा जास्त आणखीन येतात, कारण की खेळ हा क्रिकेटचा सर्वांनाच आवडतीचा खेळ आहे. परंतु हा गेम छान होईल, हा क्रिकेटचा मॅच एक दर्जेदार होईल या नंतरचा. परंतु सुरू असलेला मॅच सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बिग टोटल चेस करायचं आहे 60 धावा. पूर्णांक जर विचार केला तर सरासरी प्रति ओव्हरमध्ये 15ची आणि या 15च्या सरासरीला प्राप्त करण्यासाठी मात्र नक्कीच चांगला क्रिकेटिंग शॉट्स मात्र लगावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने हा खेळ होताना पाहायला मिळेल पाहूया. डीजेकडे जाऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. या पालघर जिल्ह्यामध्ये आहे फेमस कामनगाव. या पालघर जिल्ह्यामध्ये आहे फेमस कामनगाव. थँक्यू डीजे शेलार भाई 4141. संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार, नक्की त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून केला जातोय उल्लेख. आणि हे मैदान सुद्धा आहे शेलार मैदान. का उल्लेख केला जातोय? नक्कीच आहे दिलदार व्यक्ती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे मैदान स्पॉन्सर्स केलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ना ती सुद्धा स्पॉन्सर्स केली आहे. म्हणजेच मुलाचं योगदान आणि दिलदार व्यक्ती म्हणजे शेलार मामा शेलार भाई 4141. त्यांचे आभार व्यक्त करूया. वळी आपण मॅचच्या दिशेनं 2 आघाडीचे धाकड खेळाडू ज्यांचा उल्लेख करूया. एका बाजूने सत्यवान असतील आणि विनीत. बॉलिंग ट्रॅक नितेश, त्याने बॅटिंग दर्जेदार केली होती. इथे काय घडलं? पहिलाच बॉल आणि विकेट. क्या बात आहे. नितेशचा दिवस आहे. बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली करते, कारण की पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. आणि सत्यवान बॅक टू द डग आउट. लास्ट फर्स्ट विकेट लॉस. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धनका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. धन्यवाद डीजे. च्या परिणाम म्हटलं जाते की चला आपल्या क्रिकेटला आज नवीन ओळख देऊया, जितोड मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया आणि आई गावदेवी ट्रॉफी खेळूया. आणि नक्कीच आपली ओळख या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये निर्माण करूया. एक चांगलं क्रिकेट, एक चांगला खेळ. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या चांगल्या खेळाच्या जोरावर आपण पाहिलं तर आजचा दिवस नक्कीच कोण अभिराज्य गाजवेल. पहिला दिवस या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवणारा टीम आयोजक टीम पाहायला मिळाला गावदेवी स्पोर्ट्स पाटीलवाडा चिंचोटी. कालचा दिवस आई जीवदानी वालीव टीम. आणि आजचा तिसरा दिवस कोणत्या टीमच्या नावावर राहणार आहे हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज. नवीन आलेले बॅटर आपण पाहिले तिथे दीपेश, परंतु या वेळेला जे शॉट सिलेक्शन नव्हतं नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच चांगले मोठे फटके खेळण्याच्या अनुषंगानं एक लेफ्टी बॅट्समॅनला मात्र प्रमोट केलं आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना या मैदानावर दरारा पाहायला मिळाला आहे लेफ्टी बॅट्समॅनचा. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावर एका षटकामध्ये 7 षटकार पडलेत. या मैदानाचा इतिहास आहे की 59 धावा अवघ्या 2.4 चेंडूमध्ये चेस झाल्यात. या मैदानाचा इतिहास आहे की 77 धावासुद्धा आपण पाहिला तर चेस झालेल्या आहेत. आणि हे ऐतिहासिक मैदान आहे, हे शेलार मैदान आहे. हा दिसायन चेंडू पाहायला मिळाला, एक्स्ट्रा रन्स मिळेल. 60 धावा म्हणजे तिथे तितक्याही सेफ नाही आहेत. आणि मी का म्हटलं की इतिहास 77 धावा चेस झाल्यात.
59 धावा चेस झाल्यात. तर इथे बॅटिंग चांगली झाली तर धावा चेस होत आहेत. फुलटॉस लेफ्ट हँड ड्राईव्ह बट तिथे आहेत फिल्डर आणि त्यांच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केला जातोय. विनीतला चांगला टच मध्ये पाहिलं होतं परंतु मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश मिळालं आणि परतावं लागतंय. हा मोठा धक्का चंडिका जुचंद्र टीमला. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि नक्कीच मेहनत थोडीशी करावी लागेल. तसं म्हटलं जाते ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. तर तुम्ही प्रामाणिक मेहनत केली तर कष्टाचं फळ हे नेहमी गोड मिळतं आहे आणि ते मेहनत मात्र घ्यावी लागेल. न्यू बॅटर JB जुचंद्रचा वंडर बॉय या खेळाडूची ओळख म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. JB एक्सपिरियन्स क्रिकेटच्या विश्वामध्ये जुचंद्र विभागामध्ये आपण पाहिलं ना तर JB या नावाचा खूप मोठा उल्लेख केला जातोय. का केला जातोय त्याचं उदाहरण त्याच्याकडे देण्याची एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक मोठी संधी प्राप्त झाली त्यांना सुद्धा. चांगला खेळ करतात नेहमी पण करावा लागेल. ओ हा चेंडू जरूर पाहतोय आपण की झोन मध्ये होता परंतु नितेशचं कौतुक करावं लागेल. सटीक लाईन आणि लेंथसाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच आणि आपल्या लाईन आणि लेंथवर विश्वास ठेवला आहे आणि आपली लाईन लेंथच ती ताकद आहे त्याने दर्शवलंय. चांगली गोलंदाजी. सरळ बॅटच्या साईडने डाऊन दी ग्राउंड शॉट आहे. गॅपमध्ये खेळाडू आहे तिथे चेंडू लाडवलाय. धाव मात्र एक मिळेल त्याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाहीये. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमचं कौतुक करावं तितकं कमी कारण की ज्याप्रमाणे या टीमची बांधणी केली आहे चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. फलकावर पाहिलं तर 3 धावा 60 धाव्यांचं लक्ष आहे. अजून सुद्धा आपण जवळजवळ पाहिलं तर 57 धावा आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं चेंडू फेकून झाले तब्बल 5. एक चेंडू आहे. लेफ्टी बॅट्समन आहे तर नक्कीच डेफिनेटली आपण पाहिलं तर अंपायरच्या मनामध्ये डाऊट आहे की लगेच शेवटच्या बॉलवर काय घडलं होतं की सेफ सुरक्षितरित्या धावा ह्या वाचवल्या होत्या का ते पाहावं लागेल. तर मनामध्ये डाऊट होतं अंपायरच्या आणि ते डाऊट क्लिअर झालंय. हा चौकार आहे कारण की पाय आहे तो अगदी बाउंड्री लाईनला टच झालाय शेवटच्या क्षणाला आणि ते चित्र इथून दिसून येताना पाहायला मिळालं आणि चौकार मिळतोय. चार धावा मिळाल्या आणि धावफलक थोडं पुढे सरकेल. 6 च्या घरामध्ये 6 रन्स पाहिलाय फलकावर. लेगवरचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिथे थोडी मिसफील्ड झाली आहे परंतु इथे आता सर्वस्व खेळ असणारे JBवर धावा मिळाल्या. 2 षटकाची समाप्ती झाली. 8 धाव फलकावर आपण पाहतोय. गडी गमावले 2. सुरुवात महत्वाची होती परंतु 2 विकेट गमावलेत. 8 धावा
परंतु इथे मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं ती येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये हवे असतील 52. आणि जवळजवळ आपण पाहिलं मग फ्लॅशबॅकमध्ये वळलं तर मग समोरच्या संघाचा सुद्धा टोटलचा जर विचार करायचा झाला तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या आणि तिथून मात्र एक चांगला रस्ता तिथून मात्र पुढचा मार्ग मात्र सुखद झाला होता, कारण की मग बॅटिंग तिथून चांगली झाली होती. पाहूया आता इथून चांगली बॅटिंग एका खेळाडूला करावी लागेल. चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला दीपेश जे बॉलिंग ट्रॅकवर दुसरा स्पेल महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि स्ट्राईक एंडकडे असलेले खेळाडू आहेत ते सुद्धा दीपेशच आहेत. तर दीपेश वर्सेस दीपेश हे कॉन्टेस्ट एका बाजूने ही चंडिका जुचंद्र टीमचे दीपेश तर दुसऱ्या बाजूने एन्जॉय ग्रुप बेलगडी टीमचे दीपेश. दीपेश अगेन्स्ट दीपेश, परंतु कोणता खेळाडू बेस्ट ठरेल या कॉन्टेस्टमध्ये जास्त वेळ गेला नाही पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. वेळ म्हणजेच खूप महत्त्वाचा आहे आणि तो या स्पर्धेसाठी तर भरपूर अमूल्य आहे. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर होते, फटक्यामध्ये ताकदची कमतरता जाणवली आहे आणि हा फटका फसला. विकेट मिळाली दीपेशची आणि तिसरी विकेट गमावली आहे चंडिका जुचंद्र टीमने. बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून, पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. थँक्यू. बॅटर भावेश इन झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर अडचणीचा सामना करावा लागतो आहे. ज्यापरीने म्हटलं जाते ना कि मुश्किलों का दरिया देख कर यूँ भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती, याद रखना. आणि तेच मात्र कोशिश प्रयत्न आणि ते प्रयत्न करावे लागतील. भावेश आलेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्याकडे बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि ते दाखवून देऊ शकतात की आपल्या टीमसाठी आपण कसा खेळ करू शकतोय. हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न आणि चांगला विचार होता भावेशांचा, कारण की त्यांना माहिती होतं की या वाईड लाईनच्या अगदी बाहेर चेंडू आहे, आपल्याला एक्स्ट्रा रन असेच मिळेल, काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. एक नेट टीमच्या टोटलमध्ये भर पडते. टीमची टोटल 9 या आकड्यावर 3 गडी गमावलेत. यावेळेस क्रॉस द लाईन आणि पाहिला पाणी ती LBWचा शिकार ठरत असताना भावेशला मात्र केलंय बाद आणि दीपेशचं वर्चस्व या दुसऱ्या षटकामध्ये आहे आणि राहणार हे दाखवून दिले. दुसरी विकेट मिळवले आणि हा मोठा चौथा झटका चंडिका जुचंद्र टीमला मैदानाच्या मध्ये बसतोय. थँक्यू. जे बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, जवळजवळ 4 गडी गमावले आहेत. कीर्ती केके आता येत आहेत. मॅच आहे की थोडीशी कठीण. 16 चेंडू आणि 51 धावा, चांगले फटके. असं नाही आहे की किती धावा चेस नाही होत आहेत, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल या षटकामध्ये किंवा पुढच्या षटकामध्ये. थोडंसं नियंत्रण चुकलं आहे गोलंदाजाचं, परंतु 2 विकेट आणि त्याने जे विकेट मिळवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास ऊर्जा त्यांना मात्र संचार झाला आहे त्यांच्या टीममध्ये, कारण की त्यांना माहिती आहे की इथे आम्ही काय केलं आहे, विरोधी टीमला बिकट परिस्थिती आणण्याचं कार्य केलं आहे. हो, थोडासा एनकटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं आहे
की फलंदाजाला जो फटका खेळण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आणि तेच कारण फटका फसला, स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये कॅच कलेक्ट केला, कॉटन बॉल असं चित्र पाहायला मिळालं. आणि या ओव्हरमध्ये हा तिसरा मोठा धक्का दिला आणि टीमसाठी आपण पाहिलं तर 5वा धक्का असेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर ही परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे, कारण की जवळजवळ 10 या धावसंख्येवर 5वा गडी आज चंडिका जुचंद्र टीमने गमावला आहे. औंधा पेट्रोल हो महाग झालं, सायकल घेऊन जाईल नाही. थँक्यू. भूषण आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. धीमा गतीने टाकलेला चेंडू. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे, अतिशय चांगले चालाकीने हुशार आणि बुद्धिमत्तेचा वापर करतोय, कारण की आत्तापर्यंत त्याच्या 3 प्रकारचे चेंडू आपण पाहिलेत. कारण की एक क्विकर 1, इन कटर, लेग कटर आणि क्षमता चांगली आहे, टेक्निक चांगली आहे. आणि हा क्विकर 1 आहे, फास्टेस्ट 1 आहे. आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिला की या गोलंदाजाला ओळखणं थोडं कठीण जात आहे. मग कोणत्या क्षणाला कोणता चेंडू मात्र फेकेल आणि नक्कीच कसा मात्र विरोधी संघाला मात्र गुमराह करेल हे दर्शवलंय त्याने दीपेश. 11 धावा फलकावर. इनकटर हो या वेळेला जयेशला मजबूर केलं डिफेन्स करण्यासाठी. 1 धाव मिळेल. धावफलक 12च्या घरामध्ये. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 गडी गमावलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 5, 12 चेंडू आणि 48 धावा. आता मात्र ही पुढची स्टोरी आहे आणि ती स्टोरी आता बदलायची असेल तर मग या 6 पैकी पहिल्या म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे 48चा अर्धा 24 आणि जर 24 धावा केल्या तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळेल 24 धावा कंप्लीट करण्याची. परंतु या षटकामध्ये जर तुम्ही चांगल्या फलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली तर नक्कीच तुम्हाला एक चान्स मिळू शकतो आहे. जयेश मात्र ते प्रयत्न करतील का पाहूया. तिसऱ्या क्रमांकाच्या स्पेलमध्ये मनीष पहिला बॉल पाहिला आपण तर त्या टीमकडे आपण पाहिलं ना ज्या प्रकारचे जे खेळाडू आहेत बॅटिंग दर्शवली, आता बॉलिंगमध्ये इम्प्रेस करतायत. मग दीपेशने, नितेशने आणि आता मनीष त्यांच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. तर इथे आपण पाहिलं तर जे एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू हातातून निसटला असावा आणि तेच कारण की बीमरमध्ये कन्वर्ट झाला आणि बीमरमध्ये कन्वर्ट झाला त्यामुळे नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. रिव्ह्यूची डिमांड नक्कीच मला वाटते फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. It's a no ball. नो बॉल. फ्लीटचा चेंडू जयेशसाठी संधी. हे षटकाला टार्गेट करता येईल. फ्लीटचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि हा चेंडू आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश नावाचा ब्रँडेड षटकार 6 धावा. लग्नाचं वय झालं, लागल मला हो पुरी नांगाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. पाकुडला मात्र यावेळेस आपण पाहू शकतो की ऑन साईडला खेळण्यासाठी मजबूर केलं. धावा मिळत आहेत. चांगली रनिंग भेटून द विकेट. दुसऱ्या धावेचा कॉल तितक्याच वेगाने कंप्लीट केल्या. 19 धावा फलकावर कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे.
इक्वायरंट अजून सुद्धा आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 41 धावा. यावेळेला अगदी पाहिला बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू, परंतु कॅच ड्रॉप झालाय. कॅच पकडायला हवी होती, चांगल्या खेळाडूला बाद करण्याची संधी आली होती, परंतु ती संधी एका बाजूने जरी गमावली परंतु दुसऱ्या बाजूने कमावली. रनआउटच्या स्वरूपात त्याच खेळाडूची विकेट मिळाली आणि तीच विकेट मात्र आपण पाहिली या मॅचला. आता पूर्णपणे आपण पाहिले या मॅचवर मोठा कब्जा, या मॅचवर मात्र मोठी पकड मात्र निर्माण करण्यासाठी मी तर म्हणेन भरपूर आहे. 6वा गडी गमावलाय. तुझ्यासाठी आणीन घोडागाडी, त्याच्यात तुला बसून नेणार हा. धन्यवाद. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 4, म्हणजे 8 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 38, 8 चेंडू 38. हे 2 चेंडू असतील, 2 चेंडूवर 2 चांगले ह्यूज अँड मॅक्सिमम हिट हवेत. ते येणं आता थोडंसं कठीण वाटतंय, कारण की 6 फलंदाज गमावल्यानंतर मग आपण ओपनिंगपासून मिडलपर्यंत आणि मग 7वा 8वा म्हणजे टेलेंडर, आणि टेलेंडरकडून चांगली अपेक्षित कामगिरी असते, परंतु यावेळेला ते दर्शवावं लागेल. अपील केली आहे, परंतु प्रमुख कारण की बॅटला स्पर्श करणारा चेंडू होता, त्यामुळे तुम्हाला काही मिळणार नाही आहे. डॉट चेंडू मिळेल. मॅच पूर्णपणे इथे फसले आहे आणि हे मॅच फसण्याचं कारण भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित आता राहिलेले 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 6 चेंडू 38 धावा आणि त्या कठीण आहेत. वया डीजेकडे गाणं ऐकूया आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये परतूया. लगीन करून तुला बाशिंग बनून घरी माझे तुला नेणार हाय. लगीन करून तुला बाशिंग बनून घरी माझे तुला नेणार हाय. होती ती पोरी सहबेस लांब लांब केस. धन्यवाद. संजय 38 धावा. भूषणसाठी मात्र आपण यावेळेला क्लीन बोल्ड आणि संजयने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. भूषणला परतावं लागेल. 8वा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. 7वा झालाय. या पालघर जिल्ह्यामध्ये आहे फेमस कामन गाव. या कामन गावामध्ये चालतंय 4141 संतोष शेलारचं अमित शेलारचं नाव. रिप्ले मध्ये बघितलं आपण तर कशा प्रमाणे हा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि तो खेळता आला नाहीये. आता सरळ बॅटच्या साहाय्याने हवेत आहे. प्रयत्न चांगला होता. चंडीगड जुचंद्र टीम कदाचित आज असं वाटलं होतं की इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळेल, परंतु तशी इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांना करता आली नाही आहे. बॉलिंग पहिली 2 षटकं तब्बल 18 धावा होत्या, परंतु त्यानंतर मोमेंटम 3ऱ्या षटकामध्ये शिफ्ट झाला आणि तिथून परिस्थिती थोडीशी मात्र आपण पाहिले की हाताच्या बाहेर गेले. मग तिथून पलटवार करणं त्यांना कठीण झालं, परंतु संधी जी शोधली एन्जॉय ग्रुपनं आणि ती संधी साधत असताना मात्र ती कामगिरी आहे ना, जिथून 3ऱ्या षटकापासून जर चांगली ठेवली आहे आणि ती कामगिरी मात्र बहरत गेली आहे आणि ती सुंदर आणि अतिसुंदर करत असताना मात्र आपण पाहिलं तरी मॅचवर मोठी पकड त्याने निर्माण केली. कब्जा कसला आहे म्हणजे आता 8वा फलंदाज बाद झाला आहे. म्हणजे जवळजवळ मग आपण पाहिलं तर इथे संकट जर आलेलं आहे ऑलआउटचा. एक ऑलआउट ठेवणारी टीम आपण पाहिली सुद्धा होती या स्पर्धेमध्ये, परंतु आता यंग ब्रिगेड जेव्हा आपण पाहिलं एखाद्या खेळाडूला अशा लहानशा खेळाडूला आपण प्रमोट करतो ना, आत्मविश्वास नक्की जागृत होत असतो अशा खेळाडूंचा.
चिराग. डॉट चेंडू असेल. तो गोलंदाज काय करतात पाहूया. 2 चेंडू आहेत. चिरागला खेळण्याची संधी देतील का. चिरागकडे सुद्धा इंटेन्स चांगला आहे. क्या बात आहे. फॉलो थ्रू पहा. आता शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. विकेट मिळू शकते आणि चांगलं कॅचिंग पाहायला मिळालं आणि त्याच्या माध्यमातून विकेट मिळाले. तब्बल विकेट गमावला आणि अशा तऱ्हेने मॅच हा जिंकला. मॅचवर कब्जा कसला आपण पाहिला तर एन्जॉय ग्रुप पेलकडे टीमनं. अँड सेकंड हा रूल्स आहे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आणि दोन्ही संघाने सेकंड करणं अनिवार्य आहे. मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळूया. मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जाईल त्या खेळाडूला अतिशय चांगली खेळी जिथे आपण पाहिली त्यांची पाहायला मिळाली. मग बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंड हा परफॉर्मन्स हा त्यांचा पाहायला मिळाला. एन्जॉय ग्रुप एन्जॉय केला त्यांनी सामना आणि नक्कीच आपण पाहिला आपल्या टीमसाठी जवळजवळ योगदान